तर आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, जातिभेद विवेकसार हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर तुम्हाला माहीतच असेल मित्रांनो, हे पुस्तक जे आहे ते तुकाराम तात्या पडवळ यांनी लिहिलेले आहे, म्हणून ऑप्शन बी इज राईट आन्सर. नेक्स्ट आहे मित्रांनो, बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान हे योग्य आहे? एल्फिन्स्टन महाविद्यालयातील ते पहिले भारतीय सहाय्यक प्राध्यापक होते. नीतिकथा आणि सारसंग्रह या साहित्यांचे त्यांनी लेखन केले आहे. नारायण चंदावरकर यांनी इंदुप्रकाशमध्ये त्यांचा उल्लेख राजकीय ऋषी असा केला आहे. 1840मध्ये रॉयल जिओग्राफिक सोसायटी ऑफ लंडनचे ते सदस्य म्हणून निवडले गेले. यामध्ये तुम्हाला यांच्या ग्रंथाबद्दल माहिती असायला हवी मित्रांनो. नीतिकथा आणि सारसंग्रह या साहित्यांचे त्यांनी लेखन केले आहे. ऑप्शन बी इज राईट आन्सर. आणि एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे ते पहिले भारतीय सहाय्यक प्राध्यापक नव्हते. नारायण चंदावरकर यांनी इंदुप्रकाशमध्ये त्यांचा राजकीय ऋषी म्हणून असा उल्लेख पण केला नाही आहे. आणि 1840मध्ये रॉयल जिओग्राफिकल सोसायटी ऑफ लंडनचे सदस्य म्हणून निवडले गेले नाही. यामध्ये भाऊ महाजन निवडले गेलेले होते मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, खालील विधाने वाचून कोणत्या स्त्री समाजसुधारकाच्या कार्याची ओळख होते? तर ऑप्शन ए आहे, शारदा सदन आणि आर्य महिला समाज या संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या. ब आहे, इसवी सन 1993मध्ये समाजसेवेच्या कार्यासाठी त्यांना सरकारने कैसरे हिंद या पदवीने सन्मान केला. क आहे, इसवी सन 1894 साली त्यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली. ड आहे, ठाकरजी टाटा या कुटुंबियांनी त्यांच्या स्त्री उद्धाराच्या कार्याला आर्थिक पाठबळ दिले. यामध्ये मित्रांनो ऑप्शन बी वरून तुमचा आन्सर निघाला पाहिजे. कैसरे हिंद ही जी पदवी आहे ती पंडिता रमाबाई यांना मिळालेली आहे. आणि शारदा सदन आणि आर्य महिला समाज ह्या पण संस्थांमध्ये त्या सक्रिय होत. आणि 1894मध्ये त्यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना पण केली. आणि ऑप्शन डी पण राईटच असेल मित्रांनो. तर ऑप्शन बी इज राईट आन्सर मित्रांनो. याचा उत्तर आहे पंडिता रमाबाई. यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, 20 जुलै 1924 रोजी स्थापन झालेल्या बहिष्कृत हितकारणी सभेच्या कार्यकारी मंडळाचे सेक्रेटरी कोण होते? तर याचा उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, सीताराम शिवतरकर. आणि मित्रांनो या बहिष्कृत हितकारणी सभेचे संस्थापक कोण होते मित्रांनो हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि यांचा जो ब्रीदवाक्य होता मित्रांनो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. यावरून तुम्हाला समजलं असेल की याचे संस्थापक कोण असणार आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, खालील वर्णनावरून समाजसुधारक ओळखा. तर मित्रांनो खाली दिलेल्या ऑप्शनमधून तुम्हाला समाजसुधारक ओळखायचा आहे. तर ऑप्शन ए आहे, अरिडोस्टाई, परमहंस सभा, बायबल ट्रस्ट सोसायटी, इंग्रजी मराठी शब्दकोश. हे कोणत्या समाजसुधारकाशी रिलेटेड आहे मित्रांनो? तर यामध्ये जर ऑप्शन बी बघितला मित्रांनो, परमहंस सभा, तर याचा उत्तर तुम्हाला डीकडे घेऊन जातो मित्रांनो, दादोबा पांडुरंग तरखडकर. आणि इंग्रजी मराठी शब्दकोश हे पण दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी लिहिलेले आहे मित्रांनो. तर ऑप्शन डी इज राईट आन्सर. आणि अरिष्टोदय हा पण ग्रंथ दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी लिहिलेला आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, खालील माहितीहून समाजसुधारक ओळखा. या प्रकारचा ट्रेंड आता सुरू झाला आहे मित्रांनो. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात समाजसुधारकबद्दल. तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती दिलेली असते आणि तुम्हाला समाजसुधारक ओळखावे लागते. तर ऑप्शन ए आहे, ते एल्फिन्स्टन कॉलेजचे असिस्टंट प्रोफेसर होते. त्यांनी इसवी सन 1840मध्ये दिग्दर्शक नावाचे पहिले मराठी मासिक सुरू केले. आणि ऑप्शन सी आहे, ब्रिटिश सरकारने त्यांची 1840मध्ये जस्टिस ऑफ द पीस म्हणून नेमणूक केली. तर मित्रांनो यामध्ये तुम्ही ऑप्शन बीमधून दिग्दर्शन नावाचे पहिले मासिक यामधून तुम्ही ॲन्सर हा बाळशास्त्री जांभेकर यांकडे जायला पाहिजे मित्रांनो. तर ऑप्शन ए इज राईट आन्सर मित्रांनो. आणि ते एल्फिन्स्टन कॉलेजचे असिस्टंट प्रोफेसर पण होते आणि त्यांना 1840मध्ये जस्टिस ऑफ द पीस ही पदवी पण मिळाली. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, संपूर्ण आयुष्य हिंदू विधवांच्या उन्नतीसाठी खर्च करून विधवांच्या पुनर्विवाहाचे समर्थन कोणी केले? यामध्ये मित्रांनो तुम्हाला माहीत असायला पाहिजे की विवाहाचे समर्थन आणि पुरस्कार जे आहे ते महर्षी ढोंडो केशव कर्वे यांनी केले आहे. कारण त्यांनी स्वतः गोदूबाई या विधवेशी विवाह करून विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केलेला आहे. आणि तसेच विधवांच्या कल्याणासाठी त्यांनी अनाथ बालिका आश्रम आणि विवाहित महिला व विधवा आश्रम तसेच महाराष्ट्रातील पहिली महिला विद्यापीठ ही स्थापन केली आहे. तर नेक्स्ट प्रश्न आहे, इसवी सन 1916मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या महिला विद्यापीठ स्थापनेमागील उद्देश कोणता होता?
तर ऑप्शन ए आहे स्त्रियांना उच्च शिक्षण देणे, ऑप्शन बी स्त्रियांना गायन कलेचे शिक्षण देणे, ऑप्शन सी आहे स्त्रियांना स्वावलंबी बनवणे. तर मित्रांनो, यांच्या महिला विद्यापीठाच्या स्थापनेमागील प्राथमिक उद्दिष्ट हे स्त्रियांना गायन कलेचे शिक्षण देणे हे दिसून येत नाही. तर ऑप्शन ए आणि सी हा राईट आहे मित्रांनो. तर ऑप्शन सी इज राईट आन्सर. स्त्रियांना उच्च शिक्षण देणे आणि स्त्रियांना स्वावलंबी बनवणे हे महिला विद्यापीठाच्या स्थापनेमागील प्राथमिक उद्दिष्ट होते मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, खालील वर्णांवरून समाजसुधारक ओळखा. तर त्यांनी ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र काढले आहे. सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या पदव्या देऊन गौरव केला आहे. त्यांना संगीत विषयाची आवड होती. तर मित्रांनो, हे जे समाजसुधारकाच्या वर्णांवरून क्वेश्चन आहेत, यामध्ये मित्रांनो कोणता ना कोणता न्यूजपेपर हा दिलेला असतो, नाहीतर कोणत्या तरी साहित्य दिलेलं असतं. त्यामुळे तुम्हाला समाजसुधारकबद्दल त्यांचे न्यूजपेपर आणि त्यांनी लिहिलेली पुस्तके हे पाठ असायला हवी. त्यावरूनच तुमचा क्वेश्चन सुटतो मित्रांनो. तर यामध्ये मित्रांनो ह्या तीनही स्टेटमेंट्सही हे बाबा पद्मनजी, गोपाळ हरी देशमुख आणि विष्णू शास्त्री पंडित हे जुळत नाही. कारण ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र यामधून तिघांनी पण लिहिलेलं नाही. बाबा पद्मनजी यांनी यमुना पर्यटन ही कादंबरी लिहिली आहे, आपल्याला सर्वांना माहीत आहे. गोपाळ हरी देशमुख ज्यांना लोकहितवादी म्हणतात, त्यांनी शतपत्र लिहिली होती आणि हितेशू नावाचे साप्ताहिक हे त्यांचे होते. विष्णू शास्त्री पंडित हे थोडे आहेत रिलेटेड, बट त्यांनी विवाहाच्या चळवळीत पुढाकार घेतला होता म्हणून. आणि हे सर्व स्टेटमेंट जे आहेत मित्रांनो ते कृष्णाची त्र्यंबक रांडे यांच्याशी रिलेटेड होते. त्यामुळे याचा आन्सर जे आहे वरीलपैकी कोणतेही नाही हे राहणार आहे. नेक्स्ट मॅच द पेअर क्वेश्चन आहे मित्रांनो. तर यामध्ये हे लेफ्ट साईडला समाजसुधारक आणि राईट साईडला त्यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर गोपाळ हरी देशमुख यांच्याबद्दल आपल्याला माहीत आहे मित्रांनो, त्यांना लोकहितवादी म्हणतात. तर ऑप्शन एला 2. तर मित्रांनो ऑप्शन सी मध्येच फक्त 2 पासून सुरुवात होत आहे, ऑप्शन 2 पासून. तर सी ॲन्सर हा राहणार आहे. पण आपण सर्व डिस्कस करून घेऊया मित्रांनो. तुम्हाला विष्णू शास्त्री पंडित हे पुनर्विवाहोत्तेजक मंडळी हे माहीतच असायला पाहिजे. हे जे PYQ आहे खूप वेळा रिपीट झालं आहे मित्रांनो. तर डीचा 3 आहे. तर सी मॅच होत आहे मित्रांनो. तर दुसरा आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांना विष्णुबुवा जागळेकर पण म्हणतात आणि त्यांनी हिंदू धर्मातील कर्मकांडावर टीका केली आणि भगवद्गीतेवर आधारित विचार व तत्त्वज्ञान मांडले. त्यामुळे विष्णुशास्त्री ब्रह्मचारी यांचा संदर्भ जो आहे ते भगवद्गीतेशी होते मित्रांनो. आणि लास्ट आहे बहिरामजी मलबारी. तर बहिरामजी मलबारी यांनी सेवा सदनमध्ये च्या कार्यामध्ये भाग घेतलेला आहे मित्रांनो. आणि बहिरामजी मलबारी यांनीच एज ऑफ कन्सेंट ॲक्ट संमत करून घेण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत आणि महिला कल्याणासाठी सेवा सदनची स्थापनेमध्ये मोठा योगदान केलेलं आहे मित्रांनो. तर ऑप्शन सी हा राईट आहे मित्रांनो. नेक्स्ट आहे मित्रांनो, सुधारकांना आपले आई वडील, पत्नी, मुली आणि देशबांधव अशा सर्व निकटवर्तीयांचा विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो हे सांगणारे वामन माधवराव कोलटकर हे समाजसुधारक कुठले आहेत? तर मित्रांनो हा जो आहे राज्यसेवा 2025मध्ये आलेला PYQ आहे मित्रांनो. तर वामनराव माधवराव कोलटकर यांचा संदर्भ विदर्भाशी येतो मित्रांनो. तर ऑप्शन ए इज राईट आन्सर. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, दुसरे बृहस्पती म्हणून कोणास ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो कृष्णशास्त्री चिपळूणकर. आणि मित्रांनो पहिले बृहस्पती कोण आहेत? तर पहिले बृहस्पती पण ऑप्शनमध्येच आहेत मित्रांनो, ते म्हणजे बाळशास्त्री जांभेकर. तर पहिले बृहस्पती म्हणजे संस्कृत, व्याकरण, ज्योतिष तसेच विविध शास्त्रीय विषयांचा गाढा अभ्यास आणि त्यावर प्रभुत्व असणारे बाळशास्त्री जांभेकर यांच्या अफाट पांडित्यामुळे पहिले बृहस्पती म्हटले जाते. तर दुसरे बृहस्पती म्हणजे कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना बाळशास्त्री जांभेकर यांच्या हयातीनंतर किंवा त्यांच्या तोलाचे संस्कृत व मराठी साहित्याचे तसेच व्याकरण आणि शास्त्रातील अगाध ज्ञान असल्यामुळे कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना दुसरे बृहस्पती म्हटले जाते. आणि इतर ऑप्शन बघितले मित्रांनो तर दादोबा पांडुरंग तरखडकर हे प्रसिद्ध मराठी व्याकरणकार होते आणि त्यांनी मराठी भाषेचे व्याकरण हा ग्रंथ लिहिला आहे.
बाळशास्त्री जांभेकर आपण बघितलेच आहे, त्यांना पहिले बृहस्पती म्हटले जाते. आणि महात्मा ज्योतिराव फुले हे महान समाजसुधारक होते आणि सत्यशोधक समाजाचे संस्थापक पण होते. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, न्यायमूर्ती गोपाळ कृष्ण गोखले यांच्या कार्याबद्दल खालील विधाने वाचून अचूक पर्यायांची निवड करा. हा प्रश्न 2026ला कंबाईनमध्ये आलेला आहे मित्रांनो. 1887मध्ये ते सार्वजनिक सभेचे चिटणीस होते. बी आहे, पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे ते संपादक होते. क आहे, 1900 साली ते केंद्रीय कायदेमंडळाचे सदस्य झाले. आणि डी आहे, 1895 साली त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चिटणीसपद निवड झाली त्यांची. तर यामध्ये जर मित्रांनो स्टेटमेंट बघितले तर ऑप्शन सी जे आहे म्हणजे स्टेटमेंट सी, 1900 साली ते केंद्रीय कायदेमंडळाचे सदस्य झाले. तर पहिल्यांदा MPSCने वर्ष चुकीचा दिला आहे मित्रांनो. 1902 साली ते केंद्रीय कायदेमंडळाचे सदस्य झाले. आणि सी रॉंग असल्यामुळे ऑप्शन ABD हा आन्सर राहणार आहे मित्रांनो. आपण इलिमिनेशनने गेला तर ऑप्शन बी इज राईट. कारण ते 1887मध्ये सार्वजनिक सभेचे चिटणीस होते. पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे ते संपादक पण होते. आणि 1895 साली त्यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सरचिटणीस म्हणून निवड झाली. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेतृत्व केलेल्या खालील चळवळींच्या कालानुक्रमानुसार योग्य क्रम कोणता? तर मित्रांनो MPSCमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वृत्तपत्र आणि त्यांच्या घटना आणि त्यांचे आंदोलन आणि सत्याग्रह आणि त्यांचा क्रम हा खूप वेळा विचारलेला आहे. तर तुम्हाला हा पाठच असायला हवा आणि चौकटीचा भाग असायला हवा मित्रांनो. तर मित्रांनो, महाड येथील चवदार तळे आंदोलन हे 20 मार्च 1927ला झाले आहे आणि मनुस्मृतीचे दहन हे त्यानंतर 25 डिसेंबर 1927ला. आणि पार्वती मंदिर सत्याग्रह हे 1928ला झालेले आहे. तर काळाराम मंदिर सत्याग्रह हे 2 मार्च 1930ला झालेले. तर याची ट्रिक आहे मित्रांनो, महाडची मनू पार्वतीच्या काळाराम मंदिरात गेली. ठीक आहे मित्रो, महाडची मनू पार्वतीच्या काळाराम मंदिरामध्ये गेली. यामुळे ॲन्सर आहे ऑप्शन ए इज राईट ॲन्सर, ABCD. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान हे योग्य आहे? त्यांनी विचार लहरी हे पाक्षिक सुरू केले आहे. 1868 नंतर त्यांनी शाळापत्रक या सरकारी मासिकाचे संपादन केले आहे. त्यांनी 1878 साली चित्रशाळा सुरू केली आहे. त्यांनी आर्यभूषण या छापखान्यातून केसरी व मराठा हे प्रसिद्ध केलेले आहे. विचार लहरी हे जे पाक्षिक आहे मित्रांनो, हे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या वडिलांनी सुरू केलेले आहे. आणि 1868 नंतर यांनी शाळापत्रक या सरकारी मासिकाचे संपादन सुरू केले. ऑप्शन बी हा राईट आहे मित्रांनो. आणि ऑप्शन सीमध्ये बघितलं तर त्यांनी 1878 साली चित्रशाळा सुरू केलेली आहे. तर चित्रशाळा ही विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी नाही सुरू केलेली आहे, ती सुरू केलेली आहे अण्णासाहेब किर्लोस्करांनी. आणि चौथा जो पर्याय आहे त्यामध्ये छापखान्यातून केसरी व मराठा हे अंक आपल्या सर्वांना माहीत आहे. हे टिळक आणि आगरकर यांनी केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र चालू केले होते. ऑप्शन बी करेक्ट आहे. 1868 नंतर त्यांनी शाळापत्रक या सरकारी मासिकाचे संपादन केले. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, संपूर्ण आयुष्य हिंदू विधवांच्या उन्नतीसाठी खर्च करून विधवांच्या पुनर्विवाहाचे समर्थन कोणी केले? रिपीट झालेला आहे मित्रांनो. आणि याचे आन्सर तुम्हाला माहीतच आहे की विधवा पुनर्विवाहाचे समर्थन कोणी केले? महर्षी धोंडो केशव कर्वे, कारण त्यांनी स्वतः गोदूबाई या विधवेशी विवाह केलेला आहे. नेक्स्ट आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची कालक्रमानुसार रचना करा. तर सर्वात आधी आहे मुंबई विधिमंडळात महार वतन सुधारणा विधेयक, समाज समता संघ, बहिष्कृत हितकारणी सभा, काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह. मागच्या क्वेश्चनमध्ये पण बघितलं होतं की त्यांच्या कालक्रमांवर क्वेश्चन आलेला आहे. तर आपल्याला हे माहीत असायला हवं मित्रांनो की बहिष्कृत हितकारणी सभा ही 1924ला झालेली आहे आणि समाज समता संघ हे 1927ला. आणि मुंबई विधिमंडळात महार वतर सुधारणा विधेयक हे 1928ला मांडण्यात आले आणि काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह ही 1930ला आलेला आहे. हे आपल्याला चौकटीचा भाग असायला हवं मित्रांनो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी. नंतर डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर हे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते आणि ही त्यांची मुलगी आधुनिक काळात ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या पहिल्या मोजक्या महाराष्ट्रीय स्त्रियांमध्ये गणली जाते. तर तिचं नाव मित्रांनो
अन्नपूर्णा होता. ऑप्शन डी इज राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, जगन्नाथ शंकर शेठ यांना कशाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते? हे सर्वांना माहीत असायला हवं मित्रांनो, ते मुंबईचे शिल्पकार आहेत. आणि 1803 आणि 1865 दरम्यान मुंबईमधील कोणता पण क्वेश्चन आला असेल तर त्याचा ॲन्सर हा मुख्यतः जगन्नाथ शंकर शेठच असतो मित्रांनो. आणि यांना ही उपाधी कोण दिली हे कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, खालील वर्णन कोणाचे आहे? म्हणजे समाजसुधारक ओळखायचा आहे. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन डिपार्टमेंटचे सेक्रेटरी होते. एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये गणित व शास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक होते, म्हणजे असिस्टंट प्रोफेसर. आणि शास्त्र व गणितावर लेखन केले आहे. दादाभाई नवरोजी व भाऊ दाजी यांचे ते विद्यार्थी होते. तुमचा ॲन्सर हा ऑप्शन म्हणजे स्टेटमेंट 1 वरूनच निघाला पाहिजे मित्रांनो. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन डिपार्टमेंटचे सेक्रेटरी होते, तर ते बाळशास्त्री जांभेकर होते. आणि एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये गणित व शास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक होते. शास्त्र व गणितावर त्यांनी लेखन केलं आहे. दादाभाई नवरोजी व भाऊदाजी लाड यांचे ते विद्यार्थी होते. तर ऑप्शन डी इज राईट आन्सर. बाळशास्त्री जांभेकर याचा उत्तर आहे मित्रांनो. उरलेले समाजसुधारकबद्दलही बघूया मित्रांनो. न्यायमूर्ती रांडे हे प्रख्यात न्यायमूर्ती प्रार्थना समाजाचे संस्थापक होते आणि भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. आणि न्यायमूर्ती तेलंग हे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. आणि गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते. त्यांनी शतपुत्रे लिहून सुधारणाचा पुरस्कार केला. नेक्स्ट प्रश्न आहे, इंग्लिश राज्यात पोटभर अन्न मिळत नाही हा लेख कोणत्या समाजसुधारकाने लिहिला आहे? तर हा ग्रंथ गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिलेला आहे. त्यांच्याबद्दल काही माहिती बघूया. तर त्यांचा जन्म टेंभू या गावी झालेला आहे. आणि त्यांची मुख्य विचारसरणी ही बुद्धिप्रामाण्यवाद आणि विज्ञानवादी दृष्टिकोन ही होती. आणि त्यांची भूमिका म्हणजे त्यांना आधी सामाजिक सुधारणा हव्या होत्या आणि टिळकांना राजकीय सुधारणा हव्या होत्या. त्यामुळे त्यांच्यामध्ये मतभेद झाले आणि त्यामुळेच त्यांनी 1888ला सुधारक हे वृत्तपत्र काढले. तर 1880ला त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. त्यांचे सहकारी होते लोकमान्य टिळक आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर. तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली 1884ला व फर्ग्युसन कॉलेजची पण. आणि त्यांनी फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य म्हणून पण काम केला. आणि 1881ला केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक म्हणूनही काम केले. आणि 1888ला टिळकांशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी सुधारक हे वृत्तपत्र काढले. त्यांनी लिहिलेले काही ग्रंथ म्हणजे डोंगरांच्या फेऱ्या. तर बर्वे प्रकरणामध्ये लोकमान्य टिळक आणि आगरकर यांना तुरुंगवास झालेला होता. त्यामध्ये लोकमान्य टिळक यांनी पण एक ग्रंथ लिहिलेला आहे मित्रांनो, तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. पण आगरकर यांनी डोंगरांच्या फेऱ्या हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि विकार विलसिता हे शेक्सपियरच्या हॅम्लेट नाटकाचे मराठी रूपांतर पण केलेले आहे. आणि महत्त्वाचे लेख तर तुम्ही बघितलेच आहे. इंग्लिश राज्यात पोटभर अन्न मिळत नाही आणि आमचे राज्यकर्ता आणि सुधारणा. नेक्स्ट प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात त्यांचे कोणते अनुयायी काँग्रेसचे सभासद झाले होते? तर आर डी भंडारे, राजाभाऊ भोळे, दादासाहेब रुपवते, बाबूसाहेब राजभोज यामधील सर्व हे त्यांच्या पश्चात काँग्रेसचे अनुयायी म्हणून बघितले गेले आहेत मित्रांनो. तर ऑप्शन डी इज राईट आन्सर. तर नेक्स्ट आहे, विरा शिंदे यांच्या कामाची नोंद घेऊन बडोदा सरकारने 1932-33 साली कोणता पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे? तर उत्तर आहे मित्रांनो दलित मित्र. ऑप्शन बी इज राईट आन्सर. विरा शिंदेबद्दल काही माहिती बघून घेऊया मित्रांनो. तर त्यांचा जन्म जो आहे जमखिंडीमध्ये झालेला आहे. आणि त्यांचे टोपण नाव और पदवी म्हणजे त्यांना पदवी ही कर्मवीर आणि महर्षी या नावाने सन्मानित केले गेलेले आहे. आणि त्यांची प्रेरणास्थान जे आहेत ते जॉन स्टुअर्ट मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर हे आहेत. आणि त्यांनी भिंगार या गावामध्ये आपले संपूर्ण जीवन अस्पृश्यतासाठी वाहून नेण्याचा संकल्प केलेला होता. आणि त्यांनी स्थापन केलेल्या महत्त्वाच्या संस्था ज्या की MPSCमध्ये विचारल्या जातात, डिप्रेस कास्ट मिशन त्यांनी 18 ऑक्टोबर 1906 स्थापन केलेली आहे. आणि अहिल्या आश्रम 1922 आणि अस्पृश्यता निवारक संघ हा 23 मार्च 1918 अस्पृश्यता निर्मूलनासाठी स्थापन केलेला आहे. मराठा राष्ट्रीय संघ 1918 बहुजन पक्ष हे 1937 बहुजन समाजाच्या राजकारणासाठी स्थापन करण्यात आले आहे. आणि त्यांनी काही महत्त्वाच्या चळवळी व सत्याग्रह घडवून आणले. त्यामध्ये मुरळी व देवदासी प्रथा प्रतिबंध चळवळ ही 1910ला घडवून आणली. जेजुरी येथे मुरळी आणि देवदासी प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी मोहीम घडवून आणली होती. काही सत्याग्रह पण घडवून आणले. त्यामध्ये पार्वती सत्याग्रह, वाई गणपती मंदिर सत्याग्रह आणि केरळमधील वायकोम सत्याग्रह पण आहे.
आणि त्यांचे विशेष कार्य म्हणजे 1919मध्ये साऊथ बेरो फ्रँचायझी आयोगासमोर साक्ष देऊन त्यांनी अस्पृश्यतेसाठी स्वतंत्र व विशेष प्रतिनिधित्वाची आक्रमक मागणी केली होती. आणि शेतकरी चळवळ पण घडवून आणली. त्यामध्ये मुंबई प्रांतिक कौन्सिलच्या शेतीसंबंधित सारावाळ व तुकडेबंदी बिल विरोधात 25 जुलै 1928 रोजी पुणे येथे यशस्वी शेतकरी परिषद घेतली होती. आणि 1930ला झालेल्या गांधीजींच्या सविनय कायदेभंग चळवळीमध्ये पण त्यांनी भाग घेतला आणि त्यासाठी त्यांना 6 महिन्याचा तुरुंगवास पण झालेला येरवडा तुरुंगामध्ये. त्यानंतर त्यांनी लिहिलेले ग्रंथ आणि वृत्तपत्र. तर त्यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ लिहिलेला आहे. माझ्या आठवणी आणि अनुभव हे प्रसिद्ध आत्मचरित्र असून त्यांना 3 विभागात त्यांनी विभागले आहे. काही वृत्तपत्रामध्ये पण लेखन केलेले आहे. त्यामध्ये प्युरिटी सर्वंट हे मासिक सुरू केलेले त्यांनी. प्रार्थना समाजाच्या सुबोध पत्रिका आणि उपासना या साप्ताहिकामध्ये नियमित लेखन केले त्यांनी. तसेच आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषद जिला ॲमस्टरडॅम म्हणतात त्यामध्ये हिंदुस्थानातील उदार धर्म हा प्रबंध वाचला. त्यानंतर तुरुंगवासातून सुटका झाल्यानंतर मुंबईत टिळक आगरकरांची जंगी मिरवणूक व सत्कार घडवून आणणारे कोण होते? लोकमान्य टिळक आणि आगरकर यांना बर्वे प्रकरणामध्ये तुरुंगवास झाला होता. तर तो का झाला तो आपण बघूया. तर ब्रिटिशांनी महादेव बर्वन बर्वे यांना कोल्हापूर संस्थानाचे दिवाण म्हणून नेमले होते, पण त्यांनी संस्थानात अत्यंत जुलमी, अन्यायी आणि भ्रष्ट कारभार सुरू केला. बर्वेच्या अशा कामामुळे टिळक व आगरकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि केसरी आणि मराठामध्ये बर्वे व कळाळून टीका केली. याचाच प्रत्युत्तर म्हणून बर्वे यांनी टिळक आणि आगरकर यांच्यावर मानहानीचा आणि राजद्रोहाचा खटला भरला. त्यामुळे ब्रिटिश न्यायालयाने या खटल्यात टिळक आणि आगरकर यांना दोषी ठरवले आणि त्यांना 4 महिन्याची सक्त शिक्षा सुनावली. त्यामुळे त्यांना डोंगरीच्या तुरुंगात डांबण्यात आले. आणि तिथून त्यांची सुटका झाल्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे आणि विश्वनाथ नारायण मांडलिक यांनी त्यांची जंगी मिरवणूक काढून त्यांचे सत्कार घडवण्यात आले. तर ऑप्शन डी इज राईट आन्सर मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे, खालील विवरणावरून समाजसुधारक ओळखा. तर इसवी सन 1920मध्ये महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक परिषद घेतली आणि मी बुद्ध आहे असे स्पष्ट सांगितले. मुलींच्या मुरळी प्रथेला विरोध केला. बौद्ध धर्माचा जिज्ञासू हा लेखक लिहिला. तर मित्रांनो, प्रश्न हा अस्पृश्यतेबद्दल विचारलेला आहे आणि आपल्याला माहीत आहे की 2 व्यक्तीचे काम यामध्ये उल्लेखनीय आहे, ते म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे आणि बाबासाहेब आंबेडकर. तर मित्रांनो, बट यामध्ये इसवी सन 1920चा महात्मा गांधीचे अधिवेशन विचारलं आहे. तर त्यामध्ये विठ्ठल रामजी शिंदे ही हजर होते आणि यांनी मुरळी प्रथेला विरोध पण केला होता आणि मी बुद्ध आहे असे स्पष्ट सांगितले होते. त्यामुळे ऑप्शन सी इज राईट आन्सर, विठ्ठल रामजी शिंदे. नेक्स्ट आहे, कर्जन यांनी बंगाल विभाजनासंबंधी इंग्रज सरकारच्या जाहिरातीबाजीतील विरोधाभास कोणाच्या भाषणातून दाखवून दिला होता? तर कर्जन यांनी 1905ला बंगालची फाळणी घडवून आणली होती आणि 1905च्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते गोपाळकृष्ण गोखले. तर त्यांनी यावर कडाडून टीका केली होती आणि कर्जन यांनी बंगालच्या विभाजनाचे कारण हे प्रशासकीय सोयीसाठी सांगितले होते मित्रांनो, पण ते खरे कारण नव्हते. खरे कारण हे बंगाली राष्ट्रत्वाला कमकुवत करण्याचा आणि मुस्लिम आणि हिंदूमध्ये फूट टाकण्याचा प्रयत्न होता. त्याच्यामुळे गोखले यांनी त्यांच्यावर टीका केलेली होती. नेक्स्ट प्रश्न आहे, सन 1887मध्ये भरलेल्या महान दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद म्हणून कोण केले? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, गवा जोशी, कारण हे 1877च्या दिल्ली दरबारमध्ये हजर होते. त्यांना सार्वजनिक काका असे पण म्हणतात. त्यांनी याच दरबारामध्ये सफेद वस्त्र परिधान केले. नेक्स्ट प्रश्न आहे, पंडिता रमाबाई यांच्या सल्लागार मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश केला होता? तर न्यायमूर्ती रांडे, डॉक्टर राघव भांडारकर, न्यायमूर्ती के टी तेलंग या तिन्हीचा समावेश होता, पण बापू हरी शिंदे यांचा समावेश नव्हता. त्यामुळे ऑप्शन 4 इज राईट आन्सर. नेक्स्ट आहे, अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शाखेतील पदवी मिळवणारी देशातील पहिली भारतीय महिला कोण? तर ऑप्शन बी इज राईट आन्सर, आनंदीबाई जोशी यांनी MD केलेला आहे मित्रांनो. आहे, निरनिराळ्या प्रांतातील लोकांनी एकमेकांच्या भाषा व चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारती ही कल्पना कोणी मांडली? तर ही मांडली आहे मित्रांनो साने गुरुजींनी. ऑप्शन डी इज राईट आन्सर. नेक्स्ट प्रश्न आहे, मराठी साहित्यात खालील लेखकांनी आपल्या लिखाणाद्वारे आधुनिक व राष्ट्रवादी विचार जनतेपुढे मांडून राजकीय जागृती घडवून आणण्याचे कार्य केले होते? तर त्यामध्ये हे सर्वच यायला हवेत, कारण समाजसुधारक म्हणजे लेखन
आधुनिक आणि राष्ट्रीयवादी विचार जनतेपुढे मांडणे. तर त्यासाठी यांचे सर्वांचेच कार्य उल्लेखनीय आहेत. त्यांच्यामुळे गोपाळ हरी देशमुख, विष्णूशास्त्री चिपळूणकर, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे सर्व, शिवराम परांजपे, गोपाळ हरी देशमुख वरीलपैकी सर्व बरोबर. तर सर्व हे बरोबर आहेत मित्रांनो. यांचे सर्वांचे कार्य हे जागृती घडवून आणण्याचे होते. नेक्स्ट प्रश्न आहे, शिवराम महादेव परांजपे यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. 1921मध्ये बेळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. त्यांनी स्वराज्य नावाचे नियतकालीन सुरू करून अहिंसा व सत्याग्रहाचा प्रचार केला होता. तर विधान अ आणि ब दोन्ही चुकीचे आहेत मित्रांनो, कारण 1921मध्ये बेळगावमध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे नचिकेळकर होते आणि ऑप्शन बी मध्ये स्वराज्य नावाचे नियतकालीन न सुरू करता त्यांनी काळ हे प्रसिद्ध प्रखर राष्ट्रवादी साप्ताहिक सुरू केले होते. तर ऑप्शन डी इज राईट आन्सर. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या समाज सुधारकाने विद्वेषी विवाह केला होता? तर आपल्या सर्वांना याचं उत्तर माहीत आहे मित्रांनो. महर्षी धोंडदेव केशव कर्वे यांनी विद्वेषी विवाह केलेला होता आणि तिचं नाव होता गुदुबाई. त्यांनाच आनंदीबाई असे पण म्हटले जाते. 1919मध्ये ब्रिटिश सरकारने सामाजिक कार्याबद्दल कैसर-ए-हिंद सुवर्ण पदक देऊन कोणाला गौरवले होते? तर पंडिता रमाबाई हे याचे आन्सर आहे मित्रांनो. ऑप्शन डी इज राईट आन्सर. तर रमाबाई यांनी स्त्री शिक्षण, विधवा आणि महिलांच्या उन्नतीसाठी मोठे सामाजिक कार्य केले. त्यासाठी त्यांना हे कैसर-ए-हिंद हे पदवी देण्यात आली. नेक्स्ट आहे, पुढील वाक्य यांच्याविषयी आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी वेगवेगळ्या विषयावर पाठ्यपुस्तक तयार केली. गणित आणि शाखांवर त्यांनी शून्यलब्धी हे पुस्तक मराठीत लिहिले. केशवराव भावाळकर यांचे चरित्र लिहिले आहे. आता मित्रांनो, तुम्हाला यामधील सर्व स्टेटमेंट सेमच वाटणार आहेत, पण यामध्ये तुम्हाला एक हिंट मिळालेली आहे, ते म्हणजे शून्यलब्धी. तर शून्यलब्धी हे ग्रंथ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिलेले आहे. तर ऑप्शन 3 नंबरचा करेक्ट आहे. नेक्स्ट आहे, ज्योतिराव फुले यांच्या शाळेतील पहिली अस्पृश्य विद्यार्थिनी कोण होती? तर ती होती मुक्ता साळवे. ऑप्शन बी इज राईट आन्सर. नेक्स्ट प्रश्न आहे, यांनी स्वदेशी चळवळीत श्री गणेशा करून खादीचा पोशाख चालू केला व सन 1887मधील दिल्ली दरबारात हजेरी लावली. तर हे दुसरे कोणी नसून गणेश वासुदेव जोशी आहेत, ज्यांना सार्वजनिक काका असे म्हणतात मित्रांनो. त्यांनीच 1887च्या दिल्ली दरबाराला भारतीय संसद असे म्हटलेले आहे आणि त्यांनीच खादीचे पोशाख परिधान केलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालील वर्णनावरून समाजसुधारक ओळखा. मराठीतील ते पहिले पत्रकार होते. अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक होते. मराठी वृत्तपत्राचे जनक. कुलाबा वेशझाडेचे संचालक. तर यामध्ये मित्रांनो, मराठी वृत्तपत्राचे जनक हे तुम्हाला माहीत असायलाच हवे आणि ते आहेत बाळशास्त्री जांभेकर आणि त्यांनाच मराठीतील पहिलं पत्रकार म्हणतात. त्यांनी दर्पण आणि दिग्दर्शन हे 2 वृत्तपत्र हे काढलेली आहे. दर्पण 1832ला काढलेले आहे, दिग्दर्शन 1840ला. नेक्स्ट आहे, समाजसुधारकांनी केलेल्या कार्याची योग्य जोडी लावा. तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मानव धर्म सभेची स्थापना केलेली आहे 1844मध्ये. जगन्नाथ शंकरशेठ यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे. पंडिता रमाबाई यांनी मुक्ती सदनची स्थापना केलेली आहे आणि पंजाबराव देशमुख यांनी शेतकरी संघ स्थापन केलेला आहे. तर ऑप्शन नंबर डी इज राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, योग्य जोड्या जुळवा. तर महादेव गोविंद रानडेंचे कार्य आहे मित्रांनो यामधून विवाह उत्तेजक कार्य. तर एचा ऑप्शन 3 जो आहे तो एकाच ऑप्शनमध्ये, ऑप्शन नंबर सीमध्ये. आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी स्वयंवर लग्न पद्धतीचा आग्रह जुन्या रूढी परंपरेनुसार. आणि कचा आहे, राजर्षी शाहू छत्रपती यांनी शिवाजी संस्थेची स्थापना केली होती. तर ऑप्शन नंबर सी इज राईट आन्सर मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात 1942मध्ये कोणत्या खात्याचा प्रमुख म्हणून नियुक्ती झाली होती? तर त्यांना कामगार या खात्याचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते. ऑप्शन बी इज राईट आन्सर. नेक्स्ट प्रश्न आहे, पुढील निबंध कोणी लिहिले आहे? 3 अर्थशास्त्र, भांडवल गेले, व्यापार गेला. तर हे लिहिले आहे गोपाळ गणेश आगरकरनी. ऑप्शन सी इज राईट आन्सर. आणि लक्ष्मी विलायतीला चालला असं वर्णन कोणी केलं आहे मित्रांनो? तर कमेंट बॉक्समध्ये त्याचा आन्सर द्या. भारतात होमिओपॅथीचा पहिला सार्वजनिक दवाखाना स्थापन करण्याचे श्रेय कोणाला दिले गेले आहे? तर ते दिले गेले आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. ऑप्शन सी इज राईट आन्सर.
नेक्स्ट प्रश्न आहे, विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीची सुरुवात कुठे झाली? तर ऑप्शन डी इज राईट आन्सर, पोचमपल्ली तेलंगणामध्ये झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 1866मध्ये पुनर्विवाहोत्तेजक मंडळीची या संस्थेची स्थापना कोण केली? तर ती केली आहे विष्णू शास्त्री पंडित. ऑप्शन डी इज राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1918मध्ये महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी मुंबईत भरवलेल्या अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते महाराजा सयाजीराव गायकवाड. ऑप्शन बी इज राईट आन्सर. आणि स्वागत अध्यक्ष कोण होते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे, प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर खालीलपैकी कोणाच्या साहित्याचा प्रभाव होता? ऑप्शन ए लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, ऑप्शन बी महात्मा ज्योतिराव फुले, ऑप्शन सी चिपळूणकरांची निबंधमाला आणि ऑप्शन डी आहे विदा सावरकर. यामध्ये ऑप्शन डी हा एलिमिनेट व्हायला पाहिजे मित्रांनो, कारण वरील तिन्ही हे समाजसुधारक आहेत, परंतु विदा सावरकर हे क्रांतिकारी आहेत. आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर लोकहितवादी यांच्या शतपथांचा प्रभाव दिसून येतो, तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा प्रभाव आणि चिपळूणकरांच्या निबंधमालेचा प्रभाव पण त्यांच्यावर दिसून येतो. तर ऑप्शन सी इज राईट आन्सर. लास्ट क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे मित्रांनो. व्हॅलेंटाईन चिरोल यांनी त्यांच्या इंडियन अनरेस्ट या पुस्तक द फादर ऑफ इंडियन अनरेस्ट असा उल्लेख कोणाचा केलेला आहे? ए लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, बी दादाभाई नौरोजी, सी आय रवींद्रनाथ टागोर आणि डी अरविंद घोष. तर अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक यावर 50पेक्षा जास्त प्रश्न आपण बघितलेले आहेत मित्रांनो, आणि आपण यावर आणखी प्रश्न घेऊन येणार आहोत. बट अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.